नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण DHS स्टाफ नर्स परीक्षेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत, म्हणजे अगदी A to Z. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल ना, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आपण प्रत्येक छोटा मोठा नियम, प्रत्येक गोष्ट एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला मग थेट विषयालाच हात घालूया. बरं, तर सगळ्यात आधी तो प्रश्न घेऊया जो प्रत्येकाच्या मनात आहे की या परीक्षेचा नेमका पॅटर्न कसा आहे, अभ्यासक्रम काय आहे, काय वाचायचं आणि काय नाही. चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. ही परीक्षा म्हणजे तुमच्या नर्सिंग ज्ञानाची, तुमच्या कौशल्याची खरी कसोटी आहे असं समजा. कारण तब्बल 80% प्रश्न, हो 80% हे थेट तुमच्या नर्सिंगच्या अभ्यासावर असणार आहेत. म्हणजे सरळ गणित आहे. तुमचा नर्सिंगचा पाया जेवढा मजबूत असेल ना, तेवढेच तुम्ही यशाच्या जवळ असाल. पण याचा अर्थ असा नाही की ते उरलेले 20% गुण महत्वाचे नाहीत. हो, हेच 20 गुण तुमची रँक ठरवू शकतात, तुम्हाला स्पर्धेत इतरांपेक्षा पुढे नेऊ शकतात. चला तर मग बघूया या 20 गुणांमध्ये नेमकं काय दडलंय. आणि हे बघा किती व्यवस्थित विभागणी केली आहे. हे 20 गुण 4 भागांमध्ये विभागले आहेत: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता. प्रत्येकाला 5-5 गुण. म्हणजे काय, तर कोणत्याही एका विषयाला दुर्लक्ष करून चालणार नाही. सगळ्यांना सारखंच महत्त्व द्यावं लागेल. चला, आता येऊया त्या मुख्य भागाकडे. ते 80 गुण जे तुमचं सिलेक्शन पक्का करणार आहेत. हाच तो भाग आहे जिथे तुम्ही जे काही 4 वर्ष शिकला आहात ते सिद्ध करण्याची वेळ आली आहे. सगळं ज्ञान पणाला लावायचंय. आणि यात एक खूप चांगली गोष्ट काय आहे माहितीये, तुम्ही GNM केलेलं असो किंवा BSc नर्सिंग, तुम्ही दोघेही या परीक्षेसाठी पात्र आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही अनुभव मागितलेला नाही. याचा अर्थ ही प्रत्येकासाठी, विशेषतः जे नुकतेच पास झाले त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. अभ्यासक्रम पाहून कदाचित वाटेल की अरे देवा, हे तर खूपच जास्त आहे. एनाटॉमी आहे, मेसेन आहे, OBGY आहे, सगळंच आहे. पण घाबरू नका. याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही तुमच्या डिग्रीमध्ये जे काही प्रामाणिकपणे शिकला आहात तेच इथे विचारलं जाणार आहे. काहीही पुस्तकाच्या बाहेरचं नाही. पण एक गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मागच्या वर्षीचा म्हणजे 2023चा पेपर तो तसा आव्हानात्मक होता. त्यामुळे ह्या परीक्षेला बिलकुल कमी लेखू नका. ही सोपी परीक्षा आहे असं समजण्याची चूक करायची नाही. तयारी एकदम जोरदारच हवी. बरं, आता परीक्षा आणि अभ्यासक्रम तर आपल्याला कळला, पण खरी गंमत तर जागांच्या वाटपात आहे. हे नियम समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय होईल, आपण अभ्यास खूप करू पण आपल्याला नियमच माहीत नसतील तर गोंधळ उडू शकतो. हे बघा, पहिला नियम आहे 50-50चा. म्हणजे काय, तर एकूण जागांपैकी 50% जागा या सरकारी कॉलेजमधून शिकलेल्या उमेदवारांसाठी आणि उरलेल्या 50% जागा या खाजगी कॉलेजमधून शिकलेल्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. म्हणजे स्पर्धा दोन्ही गटांमध्ये तगडी असणार आहे. आणि आता दुसरा आणि खरं सांगायचं तर खूप महत्वाचा नियम, तो म्हणजे लिंग आधारित वाटप. तब्बल 90% जागा या महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत आणि उरलेल्या फक्त 10% जागा पुरुष उमेदवारांसाठी. म्हणजे बघा, हे जे काही वाटप आहे ना, हे समीकरण डोक्यात ठेवूनच आपल्या तयारीची दिशा ठरवावी लागेल. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण नक्की काय शिकलो? आपल्या यशाची गुरुकुल्ली कुठे दडली आहे? ती स्वप्नातली सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आता नेमकं काय करायला हवं? चला, तेच आता थोडक्यात पाहूया. तुमच्या यशाचा मार्ग फक्त या 3 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. 1. अजिबात वेळ वाया घालू नका. आतापासून तयारीला लागा. 2. नर्सिंगचा एकही विषय ऑप्शनला टाकू नका. सगळ्याचा सखोल अभ्यास करा. आणि 3. त्या 20 गुणांच्या अतांत्रिक भागालाही पूर्ण महत्त्व द्या. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या ना की यश तुमचंच आहे. तर बघा, परीक्षेचा पूर्ण आराखडा, एक प्रकारे ब्लूप्रिंटच आता आपल्या सगळ्यांसमोर आहे. तुमच्या मेहनतीला आता एक योग्य दिशा नक्कीच मिळाली असेल. मग आता विचार काय करायचा? तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे? ठरवलं का काही? आणि हो, जर तुम्हाला DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.